नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 30 जुलै 2026 आणि आता दुपारचे 4:30 झालेले आहेत। शेतकरी मित्र हो, गेले 2 दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे। तर काल सायंकाळपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे। आता तर हवामान खात्याने येणाऱ्या पुढील 24 तासासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसासंदर्भात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। तर शेतकरी मित्र हो, येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता किती प्रमाणात राहणार आहे, याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्र हो, आता जी आपण इमेज पाहतो आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेज आहे आणि या लाईव्ह सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस सध्या सुरू आहे असं सध्या या सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला दिसते आहे। खास करून आपल्याला विदर्भातील चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर वर्धा आहे, यवतमाळ आहे, सोबतच आपल्याला नागपूर आहे, त्यानंतर वर्धा, अमरावती, अकोला आहे। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे। सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पावसाला सुरुवात झालेली हल्ली सध्या पाहायला मिळते आहे। याचं कारण म्हणजे मित्रो, कमी दाबाचे क्षेत्र, हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं होतं आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचं मार्गक्रमण हे बंगालच्या उपसागरावरून पश्चिम दिशेला म्हणजेच ओडिसा, त्यानंतर झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्य असा या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास झाला असल्याने आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन आपल्या राज्यामध्ये गेले 24 ते 36 तासापासून आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मित्रहो, राज्यातील मराठवाडा आहे, सोबतच विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या भागामध्ये येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। आणि ECMWF या वेदर मॉडेलचा जर अभ्यास करायचा झाला तर या वेदर मॉडेलनुसार सुद्धा येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रहो, आता आपण जिल्ह्यानुसार आपण आता येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हे आता आपण जाणून घेऊया। ECMWF या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडे जालना आहे, सोबतच आपल्याला इकडे चाळीसगाव आहे, त्यानंतर पाचोरा, धुळे आहे, या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। त्यानंतर पाचोरा, जळगाव आहे, सोबतच इकडे शिरपूर साईडचा काही परिसर आहे, या भागामध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला चिखली आहे, सोबतच खामगाव आहे, त्यानंतर इकडे जालना, मेहकर आहे, सोबतच इकडे अकोट, बुरानपूर साईडचा काही परिसर आहे, वाशिम जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला अचलपूर आहे, सोबतच अमरावती आहे, त्यानंतर कारंजा लाड आहे, धारणी आहे, त्यानंतर इकडे वरोड या भागामध्ये सुद्धा अमरावती आहे, या भागामध्ये आपल्याला येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी आपल्याला मुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुद्धा काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर काटोला आहे, आर्वी आहे, सोबतच इकडे वर्धा आहे, कारंजा लाड, यवतमाळ, आर्णी, पांढरकवडा आहे, या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। सोबतच काटोल आहे, त्यानंतर नागपूर, रामटेक आहे, त्यानंतर तुमसर आहे, भंडारा, उमरेड आहे, इकडे गोंदिया आहे, या परिसरामध्ये गेल्या 24 तासामध्ये चांगला पाऊस झालेला आहे, पण येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आपल्याला हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते। सोबतच इकडे ब्रह्मपुरी आहे, गडचिरोली आहे, चामोर्शी आहे, त्यानंतर अहेरी, सोबतच भामरागड आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर पांढरकवडा आहे, आर्णी आहे, उमरखेड आहे, पुसद, नांदेड आहे, देगलूर,
धर्माबाद आहे, हा जो काही तेलंगणा राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी प्रामुख्याने शक्यता आहे. सोबतच उदगीर आहे, अहमदपूर आहे, त्यानंतर लातूर आहे, परभणी आहे, माजलगाव, परळी, केज, बीड आहे, सोबतच धाराशिव, बार्शी आहे. या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठराविक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासात या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर पैठण आहे, अंबड, जालना, सोबतच छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील भाग आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे. या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते. नंतर जामखेड, शिरूर आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, अकलूज आहे, पंढरपूर, सोलापूर आहे. या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासात या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. त्यानंतर इकडे सातारा, चिपळूण, त्यानंतर दापोली आहे, महाड, मुरुड आहे, लोणावळा आहे, पुणे आहे, भोर आहे. या घाट परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका तर काही ठराविक ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर मुंबई आहे, वसई, विरार आहे, वाडा आहे, त्यानंतर अकोले, नाशिक आहे, मंचर आहे. या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठराविक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पेठ आहे, आवा आहे, पालघर, सोबतच इकडे मनमाड, कोपरगाव, मालेगाव आहे. या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच श्रीरामपूर आहे, मनमाड आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव, धुळे, साक्री, नंदुरबार आहे, त्यानंतर दाडगाव आहे. या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात येणाऱ्या पुढील 12 ते 36 तासामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रहो, खास करून आपल्याला आपला महाराष्ट्र राज्यालगत असणारा मध्य प्रदेश राज्याचा जो भाग आहे, सीमावर्ती जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळू शकतो. ज्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, त्यानंतर जळगाव आहे, सोबतच इकडे काही नाशिकचा काही भाग आहे, बुलढाणा आहे, अकोला, अमरावती आहे. या भागामध्ये पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी प्रामुख्याने येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये पाहायला मिळू शकते. शेतकरी मित्रहो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा.